नमस्कार, मी अमन श्रीराम भीमसन 24 मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघूयात यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा येथे 20 वर्षापासून स्मशानभूमी असूनही त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व लाईटची व्यवस्था नसल्याने अंत्यविधी नदीपात्रात करावी लागत आहे. वारा गावामध्ये मयत झाली तरीही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने भर उन्हाळ्यात आणि पावसात सरण रचून अंत्यविधी नदीपात्रात करावी लागत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत, सरपंच आणि सदस्य यांनी वारा गावाकरिता आमदार साहेबांच्या शिफारशीनुसार स्मशानभूमी शेड व हातपंप बांधकाम मंजूर झालेले असून सदर बांधकामाकरिता ग्रामपंचायतीने निवड केल्या जागी ही अतिशय उत्तम आहे, कारण तिथे पोच रस्ता, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच सदर लोकेशन हे ग्रामपंचायत वस्तीपासून जवळ व नदीशेजारी आहे. त्यामुळे स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे नियोजित जागेवरच करण्यात यावे व स्मशानभूमी शेड बांधकामाकरिता आलेले निधी शासन दरबारी परत पाठवण्यात येऊ नये अशी ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे. व वारा गावांसाठी कशीबशी 20 वर्षीनंतर वारा ग्रामवासी यांच्यासाठी आमदार फंडातून स्मशानभूमी शेड आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता व त्या स्मशानभूमी जागेवर काम चालू करताच गावातील काही लोकांनी ते जागा स्मशानभूमीसाठी योग्य ठिकाणी नाही म्हणून उपविभागीय अधिकारी केळापूर यांना तक्रार दाखल केली. म्हणून गावकऱ्यांना माहीत होताच संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली व संपूर्ण वारा ग्रामवासी यांनी गावकऱ्यांच्या 48 लोकांच्या सह्या घेऊन ही जी जागा ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठरवली आहे ती जागा योग्य ठिकाणी आहे, त्याच जागी स्मशानभूमी शेड झाले पाहिजे याकरिता वारा ग्रामपंचायत सरपंच प्रशांत अडपावार यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सरपंचांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे तेच निवेदन कोणताही विलंब न करता ताबडतोब गटविकास अधिकारी यांना सेवेशी सादर केले. यावेळी सरपंच यांना निवेदन देत असताना निवेदनकर्ते साजन किनाके, तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे, रोजगार सेवक सतीश पत्रकार, अक्षय खडसे, मधुकर सेडाम, संजय धोटे, अनिल राऊत, माजी उपसरपंच देवीदास मुरके, ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत सेडाम, नितीन मुरके, विजय गोरे, नामदेव नेवारे, निळकंठ लोखंडे, अमोल निवल, हनुमान वगारहांडे, गणपत मुरके, अपर्णा मालीकर, चक्रधर चुकाबोटलावार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसन 24 मराठी न्यूज. धन्यवाद.